एक जो असा कॉन्स्पिरसी थिअरी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रुलिंग पार्टी दॅट इज बीजेपी हे छोटी राज्य विरोधकांना देतं का तर नंतर मोठं सत्ता मग ती देशाची असो किंवा मेजर राज्यांची असो महाराष्ट्रासारख्या ती आपल्याकडे ठेवतं. तुम्ही अशा या कॉन्स्पिरसी थिअरीवर विश्वास ठेवता? छोटी राज्य तुम्हाला दिली जातात, तेलंगणा तुम्हाला दिला जातं, अन्य कुठली राज्य असतील ती दिली जातात, पश्चिम बंगाल. आता सगळ्यात मोठा प्रश्न चर्चा त्या दिवशी मी ऐकली की आता थोडं भाजप, आता राहुल गांधी आणि तेजस्वीनं साधारण तिथे प्रतिसाद बघून सुरू केलंय भाजपनी, अरे चला कदाचित आम्ही हे राज्य त्यांना देऊ कारण त्यांना वाटायला नको की वोट चोरी झाली. पण दिलं तर मग नितीश कुमार काय करणार? तर हे सगळी समीकरण आहेत. पण मी जास्ती कॉन्स्पिरसीमध्ये विश्वास नाही करत आणि आतापर्यंत एका कॉन्स्पिरसीमध्ये मी साधारणपणे तेवढं लक्ष घातलं नव्हतं की ईव्हीएम हॅक होऊ शकतं. पण तो जो निकाल आला हरियाणाचा, सरपंच जे जिंकले, पूर्ण मतदान रिव्हर्स झालं, निकाल रिव्हर्स झाला. हे कसं होऊ शकतं? 1,500 मतं रिकाउंटमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर होतं तेव्हा निकालच बदलतो, तोही ईव्हीएम मध्ये. जर हे व्हायला लागलं असेल तर तुम्ही विचार करा आपला देश कुठच्या मार्गे चाललेला आहे.